नमस्कार. दिवास किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 8 लोकांसाठी चिकनची मिक्स बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर सुरुवात करूयात. इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. तर सर्वप्रथम आपण कुकर ठेवूया गॅसवर. यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर 2 कांदे बारीक चिरून घेतलेले यामध्ये टाकूया आणि कांदा परतून घेणार आहे. तर चिकन तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवू शकता. इथं लवकर करायचं त्यामुळे मी कुकरमध्ये दाखवत आहे. तर एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून घेतलेला, तो पण परतून घेऊया. त्यानंतर 2 चम्मच मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. परतू झाल्यानंतर यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून घेऊया. त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत. तर स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आपण यामध्ये सोडून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकणार आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. तर चिकन आपल्याला जास्त गाळ शिजवायचं नाही, अर्ध कच्चंच पाहिजे. त्यामुळे एकच शिट्टी मी काढणार आहे. तर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवा जर तुम्हाला अंदाज येत नसेल कुकरचा तर. इथे 2 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहे. हे पहा. आणि आता मी गरम पाणी करून घेतलेले आहे ते यामध्ये सोडून घेणार आहे. तर इथे 6 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही अंदाजानुसार टाका. आणि पुन्हा एकदा मिक्स करून एक शिट्टी काढून घेऊया. तोपर्यंत एका साईडला मी तांदूळ भिजत ठेवलेले आहे. तर इथे मी 1/4 किलो तांदूळ, कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तर इथं आपली एक विजल झालेली आहे. मी जी हवा आहे म्हणजे जी एअर झालेली आहे ती काढणार आहे, कारण आपल्याला जास्त गाळ चिकन शिजवायचं नाही. हे पहा, अगदी अशा पद्धतीने अर्ध कच्चं चिकन पाहिजे, म्हणजे भातामध्ये ते प्रॉपर शिजलं जाईल. चला तर फोडणीला सुरुवात करूया. तर इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये 6 ते 7 चमचे मी तेल टाकणार आहे. पोह्याचा चमचा जो आहे तो 6 ते 7 चमचे. त्याचबरोबर 1 चमचा तूप सोडलेलं आहे. आणि इथे मी सर्वप्रथम उभा चिरलेला कांदा एक अर्धी वाटी परतून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा तळून घ्यायचा आहे आणि साईडला काढून घेऊया डिशमध्ये. यानंतर खडा मसाला घेतलेला आहे. 2 तेजपत्ता, दालचिनी तुकडा, 4-5 लवंगा, 4-5 मिरी, अर्धा चम्मच जिरे, 3 इलायची, अशा पद्धतीने मी हे घेतलेलं आहे. आणि इथे 7 ते 8 कांदे उभे चिरून घेतलेले आहे अगदी पातळ असे, आणि ते मस्त आपण परतून घेणार आहोत. तर इथे कांदा छान परतून झालेला आहे. तर यामध्ये मी मोठ्या साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते ते यामध्ये सोडून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत. तर एका साईडला मी 10 ते 12 हिरवी मिरची आणि पुदिना, कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकणार आहे. तर याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी टाकणार आहे, पण 10 ते 12 हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्ही कमी पण टाकू शकता जास्त तिखट लागत नसेल तर. तर इथे मी पुन्हा एकदा 1.5 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मस्त परतून घेणार आहोत. यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे. मी इथे बिर्याणी मसाला घेतलेले आहेत. गरम मसाला, धना पावडर आणि घरातला मसाला असा 1-1 चम्मच घेतलेला आहे आणि मस्त आपण परतून घेणार आहोत. आणि इथे तांदूळ मी इथे 15 मिनटं भिजवलेले होते. ते पाणी काढल्यानंतर तांदूळ आपण यामध्ये टाकणार आहोत आणि तांदूळ छान असं हे मिक्स परतून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तांदूळ टाकता आणि चिकनचं प्रमाण जास्त असावं, म्हणजे तांदूळ फुगला जातो, मग चिकन कमी पडू नये म्हणून चिकनचं प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे. इथे 1 लिंबाचा रस मी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत. यानंतर तयार केलेलं जे सूप आणि चिकन आहे
ते यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि थोडंसं आपण एका साईडला गरम पाणी करून घेतलेलंच आहे. तर अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकावं, कारण की आपण 6 ग्लास आधीच टाकलेला आहे चिकन शिजवताना. तर अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आधीच टाकलेलं आहे. तर इथं मी पाणी अगदी थोडंसं टाकलेलं आहे गरम केलेलं. आणि मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं जायफळ पावडर आपण टाकणार आहे, अगदी चिमूटभर, बस इतकंच. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन मोठ्या आचेवर आपण हा भात शिजवून घेणार आहोत. तर पूर्ण नाही, अगदी अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आहे. हे पहा, बिलकुल पण चिकन असं गाळ झालेलं नाही. आणि झाकण ठेवणार आहोत. तर अगदी मंद आचेवर हे शिजवलेलं आहे अशा पद्धतीने. यानंतर याला आपण दम पण देणार आहोत. तर इथे आपण जो तळलेला कांदा होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे. त्याच्यावर न्यूजपेपर किंवा तुम्हाला रॅपर असेल, गव्हाचं पीठ जरी लावलं तुम्ही झाकणाला तरी चालेल. तर इथे गरम तवा केलेला आहे, त्याच्यावर आपण दमायला बिर्याणी ठेवूयात. तर पाहू शकता 10 ते 15 मिनटं मी बिर्याणी दमवलेली आहे. सुंदर असा सुट्टा असा आपला भात तयार झालेला आहे. अगदी झटकीपट चिकनचा मिक्स भात 8 ते 9 लोकांसाठी आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा, अगदी चविष्ट असा लागतो. आणि दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.